नमस्कार मंडळी, आज आपण चिकन खरडा ही रेसिपी बनवणार आहोत बघा. तर त्याआधी आपली चवीची सफर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर इथं मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे, तर ते आपण आता मॅरिनेट करून घेऊया. 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ. चिकनचं मॅरिनेट करणं खूप महत्त्वाचं आहे बघा, त्यामुळेच जेवढं मॅरिनेशन भारी होतं ना, तेवढीच आपल्या रेसिपीला टेस्ट ही भारी येते. तर 2 चमचे मी इथं आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण बनवलेलं यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा धने पावडरसुद्धा आपल्याला ॲड करायची आहे बघा. गरम मसाला, चिकन मसाला जो आहे तो इथं मी थोडासा ॲड केलेला आहे, जास्त ॲड केलेला नाही. त्यानंतर पुदिन्याची पाने कट करून टाकलेली आहेत. कोथिंबीरसुद्धा मी इथं ॲड केलेली आहे. आपल्याला एकदम हे आता मॅरिनेट करून बॉईल करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे चिकन. याच्यामध्ये 2 चमचे दहीसुद्धा ॲड करायचं आहे बघा, जेणेकरून मस्त आंबूस अशी टेस्ट येते. आता हे व्यवस्थितपणे प्रॉपर मसाला त्याला लावून घ्यायचा आहे. आपल्या चिकनला व्यवस्थितपणे सगळे इन्ग्रेडियंट्स लागले पाहिजे बघा, म्हणजे आपला जो चिकन सूप आहे, चिकन शिजल्यानंतर एकदम बेस्ट अशी टेस्ट देईल. प्रॉपर एकदम सगळं आपण जिन्नस त्याला लावून घेऊया. चिकन खरडा हा मस्त असा ऑप्शन आहे बघा. मोठमोठ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्टार्टर म्हणून चिकन खरडाही देतात बघा. तर आपलं 10 मिनिट मॅरिनेशन होतंय. ते झाल्यानंतर कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 2 तेजपत्ता टाकायचे आहेत बघा. त्यानंतर अर्धा कांदासुद्धा छोटा कट करून यामध्ये ॲड करायचा आहे. कांदा व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मॅरिनेट झालेलं चिकन यामध्ये आपण ॲड करूया. चिकन खरडा बनवण्यासाठी अगोदर चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा, आणि त्यानंतर त्याच्यापासून चिकन खरडा बनवायचा आहे. आता हे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. थोड्या वेळ तेलावरतीच वाफलून घ्यायचं आहे बघा. पाणी अगोदर ॲड करायचं नाही, म्हणजे मस्त अशी टेस्ट येते. आता झाकण ठेवूया वरी आणि थोडा वेळ वाफलून घेऊया बघा. मस्त यालाच पाणी सुटलेलं आहे थोडंसं. त्याच्यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे बघा शिजण्यासाठी. थंड पाणी वापरायचं नाही, गरम पाणीच वापरायचं आहे. गरम पाणी ॲड केलं, एवढं पाणी पुरेसं आहे, जास्त पाणीही त्यामध्ये ॲड करायचं नाही. आता झाकण ठेवून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे बघा. लो फ्लेम करायचा आणि त्याच्यावरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता आपण चिकन खरडा बनवण्यासाठी खरडा बनवून घेऊया. तर त्यासाठी बघा इथं हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, आलं आणि लसूण एवढं वापरायचं आहे. आलं लसूण टाकलं, त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला टाकायचं आहे. हिरवी मिरचीसुद्धा इथं आपल्याला तोडून टाकायची आहे. तुम्हाला तिखटाचं प्रमाण जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करू शकता. कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा टाकायचा आहे. पुदिना आणि कोथिंबीर याने टेस्ट भारी येते आणि चिकन खरडा एकदम झणझणीत असा होतो. वरतून थोडंसं मीठ घालूया आणि आता हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे बघा. चला, आपलं वाटण रेडी झालेलं आहे. हाच मसाला वापरून आपल्याला चिकन खरडा बनवायचा आहे बघा. मोठमोठ्या हॉटेलमध्ये जो चिकन खरडा मिळतो त्यापेक्षाही एकदम भन्नाट अशी चव देईल असा चिकन खरडा आपल्याला बनवायचा आहे. इथं आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे. मी त्यातील चिकनचे पीस बाजूला आणि सूप बाजूला केलेला आहे. आपल्याला सूपसुद्धा थोडासा लागणार आहे. आता कढई तापून त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे.
मी बाहेरचा मसाला कमी वापरते आणि घरचाच मसाला जास्त यूज करते, जे की आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे. आता यामध्ये आपण आणखीन अर्धा कांदा ॲड करूया. कांदा परतला की त्यानंतरच आपल्याला यामध्ये बनवलेला मसाला म्हणजे जो खरडा आहे तो ॲड करायचा आहे. बघा 2 चमचे खोबऱ्याचं वाटणसुद्धा मी इथं ॲड करत आहे. बघा यानंतर आपण जो खरडा बनवून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे. मस्त हिरवगार असं चिकन खरडा आपला बनवून रेडी होणार आहे. आता हा जो मसाला आहे हा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. ती जी हिरवी मिरची आहे ती प्रॉपर एकदम कुक झाली पाहिजे बघा, म्हणजे त्याची टेस्ट उतरते मस्त अशी चिकनमध्ये. आपण सगळा मसाला यामध्ये काढून घेऊया खरडा. आणि तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर आपण मिरच्यासुद्धा वाढवू शकतो. आता यामध्ये अळणी सूप ॲड करायचं आहे, जेणेकरून मिरची पुदिना याची जी आपण खरडा बनवून घेतला आहे तो प्रॉपर पद्धतीनं कुक होईल. यामध्ये मी अळणी सूप ॲड केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकूया. हळदीनं रंग मस्त असा येतो. एकदम चिमूटभर हळद टाकलेली आहे बघा. यानंतर आपण जे कुक करून घेतलेलं चिकन होतं ते टाकूया आणि एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे. तो खरडा आहे ना तो एकदम व्यवस्थितपणे चिकनला लागला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये तो खरडा मुरला जातो आणि भन्नाट अशी चव देतो. आणि हाच आहे आपला एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने केलेला चिकन खरडा. आणि यासाठी बाहेर जायची गरज नाही, आपण घरीसुद्धा एकदम इझी पद्धतीनं बनवू शकतो. बघा काय नाही, हीच पद्धत वापरली जाते. उलट हॉटेलपेक्षा आपल्या घरचा जो चिकन खरडा आहे तो एकदम बेस्ट अशी टेस्ट देतो. आता याच्यामध्ये आपल्याला अळणी सूप थोडासा ॲड करायचा आहे बघा. थोडासा गरम मसालासुद्धा घालूया आपण यामध्ये. अळणी सूप टाकूया याच्यामध्ये थोडासा आणि हे एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चिकनमध्ये एकदम खरड्याची टेस्ट उतरली पाहिजे. आपण जो मसाला टाकला आहे त्याची टेस्ट उतरली पाहिजे. व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनिट त्याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे प्रॉपर मसालाही शिजतो आणि जो खरड्याचा टेस्ट आहे, मिरचीची टेस्ट आहे तीसुद्धा यामध्ये उतरते. एकदम चिमूटभर मीठ यामध्ये घातलेलं आहे बघा मी, कारण आपण चिकन शिजतानाच त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. त्यामुळं मिठाचं प्रमाण हे एकदम प्रमाणात ठेवायचं आहे. बघा मस्त एकदम हिरवेगार असा आपला चिकनला कलर आलेला आहे. तेलसुद्धा सुटलेलं आहे बघा. मस्त वाससुद्धा एकदम दरवळत आहे सगळीकडे. एकदम बेस्ट अशी चिकनची रेसिपी आहे बघा. आता झाकण ठेवूया आणि एकदम 5 मिनिट त्याच्याला आपण वाफवून घेऊया. बघा रेडी आहे आपला चिकन खरडा. मस्त चमचमीत आणि झणझणीत असा चिकन खरडा. त्यासोबत खाण्यासाठी आपण एक भाकरीही बनवून घेऊया. बघा टम्म फुगलेली एकदम ज्वारीची भाकरी केलेली आहे. ज्वारीची भाकरी, मस्त चिकन खरडा, कांदा लिंबू, एक नंबर असं कॉम्बिनेशन, मस्त भन्नाट असा बेत बघा. कुठं बाहेर जायची गरज नाही, काय नाही, एकदम भारी आणि काहीतरी वेगळं एकदम युनिक असं आपण चिकन खरडा बनवलेला आहे. मस्त सबस्क्राईब करा, लाईक करा.